पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नामाची आवडी तोची जाना देव, न धरी संदेह काही मनी। ऐसे मी हे नाही बोलत नेनता, अनोनी संमता संतांचिया। नाम मने तया अनिक साधन, ऐसे हे वचन बोलो नये। ऐसे मी हे नाही बोलत नेनता, अनोनी संमता संतांचिया। तुका मने सुख पावे या वचनी, तुका मने सुख पावे या वचनी, ज्याची शुद्ध दोन्ही मायबापे। ऐसे मी हे नाही बोलत नेनता, अनोनी संमता संतांचिया। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, नामाची आवडी तोची जाना देव, न धरी संदेह काही मनी। नामाची आवडी तोची जाना देव। तुकोबाराय या अभंगातून देव कुणाला म्हणावं हे सांगतायत। देव कुणाला म्हणावं हे सांगतायत। देव म्हणजे पांडुरंग, यात काही शंका घ्यायची नाही। देव म्हणजे भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा। देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा। तुकोबाराय या अभंगातून देव कुणाला म्हणावे हे सांगतायत। तर महाराज स्पष्ट सांगतायत की नामाची आवडी तोची जाना देव। नामाची आवडी तोची जाना देव। तुकोबाराय म्हणतात की ज्याला नामाची आवड आहे तोच देव असतो। मग नामाची आवड कोणाला असते? तर याचे उत्तर तुकोबाराय देत आहेत। महाराज लिहित आहेत, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय। मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय। मग रामनामे उपजे आवडी। तुकोबाराय म्हणतात की ज्याला रामनामाची आवड आहे तो देव असतो। आणि मग रामनामाची आवड कोणाला असते? तर महाराज म्हणतात की ज्याची वासना जळून गेली फक्त त्यालाच रामनामाची आवड असते। संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय। ज्याची वासना जळाली, ज्याच्या इच्छा जळाल्यात, जो निरीच्छ झालाय, कुठलीच वासना शिल्लक नाहीये। वासना जळून जाणं म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा जळून जाणं, म्हणजे मनुष्य निरीच्छ होणं। आणि मनुष्य निरीच्छ होणं म्हणजेच वैराग्य। वासना जळून जाणं म्हणजे वैराग्य। म्हणजे ज्याची वासना समूळ जळाली आहे किंवा वासना ज्यावेळेस समूळ जळते मगच रामनामाची आवड उपजते। वासनेचे बीज जळून जाय, मग
राम नामे उपजे आवडी. ज्याची वासना समूळ जळाली, अर्थात जो विरक्त आहे, अशा विरक्त पुरुषालाच रामनामाची आवड निर्माण होते. आणि ज्याला रामनामाची आवड निर्माण झाली तो देव असतो. नामाची आवडी तोची जाना देव. चकारात्मक सांगितलंय की देव कोण असतो. तर ज्याला रामनामाची आवड आहे तो देव असतो. पण रामनामाची आवड असते कुणाला? तर ज्याची वासना जळाली त्याला. ही वासना जळणं म्हणजे काय? तर नाना प्रकारच्या इच्छा नाहीशा होणं, जळणं म्हणजेच वासना जळणं. म्हणजे जो निरीच्छ आहे, जो विरक्त आहे, वासना जळणं म्हणजे वैराग्य. अर्थात जो विरक्त आहे, फक्त अशा विरक्त पुरुषालाच नामाची आवड असते. आणि म्हणून विरक्त पुरुष हा आवडीने नाम घेतो. जो आवडीने नाम घेतो तो देव असतो. आणि म्हणून लक्षात घ्या की आम्ही देवाचं नाव घेतो. देवाचं नाव घेतो, पण आवडीने नाही. का? तर आमच्यात अजून वैराग्य आलं नाही. कारण जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत नामाची आवडच निर्माण होत नाही. नामाची आवड निर्माण होण्यासाठी जीवनात वैराग्य यावं लागतं, वासना जळावी लागते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्याची वासना जळाली, जो विरक्त आहे, त्यालाच हरिनामाची आवड निर्माण होते. तो आवडीने हरिनाम घेतो. आणि जो आवडीने हरिनाम घेतो तो देव असतो. नामाची आवडी तोची जाना देव. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग हे चरण ऐका. मग राम नामे उपजे आवडी. वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी. अर्थात ज्याची वासना समूळ जळाली आहे, वासनेचं बीज जळाले, म्हणजे जो विरक्त आहे, अशी विरक्ती ज्याच्या जीवनात आली, फक्त त्याला आणि त्यालाच रामनामाची आवड असते. आणि जो आवडीने रामनाम घेतो तो देव असतो. नामाची आवडी तोची जाना देव. आणि म्हणून नाथ महाराज एका अभंगातून बोलतात की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे. आवड या शब्दाचा अर्थ सरळ होतो वैराग्य. आवड म्हणजे वैराग्य. आपण पाहिलं की संत चरण राज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी. वासना जळून जाणे म्हणजे वैराग्य. आणि वैराग्य जीवनात आलं मगच रामनामाची आवड निर्माण होते. वैराग्य जीवनात आलं मगच रामनामाची आवड. आणि म्हणून आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य. वैराग्य जीवनात आले म्हणून आवड आहे नामाची. आणि म्हणजेच आवड म्हणजेच वैराग्य. आणि म्हणून आवडीने भावे रामनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि म्हणून जो वैराग्य धारण करून अति शुद्ध भावयुक्त अंतकरणानं देवाचं नाव घेतो, त्याची चिंता देवाला असते. तुझी चिंता त्याची सर्व आहे. कधी? आवडीने भावे हरिनाम घेसी. आता इथं आवड आणि भाव हा दोन्ही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत. आवड म्हणजे वैराग्य आणि भाव म्हणजेही वैराग्यच.
श्री संत मुक्ताबाई म्हणतायत की शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव दूर नाही आहे. आता शुद्ध भाव आहे त्याला देव दूर नाही आहे, याचा अर्थ भाव दोन प्रकारचे, एक शुद्ध भाव आणि दुसरा अशुद्ध भाव. मग अशुद्ध भाव म्हणजे काय आणि शुद्ध भाव म्हणजे काय? तर ज्या व्यक्तीला संसारही आवडतो आणि देवही आवडतो तो अशुद्ध भाव आहे. आणि ज्या व्यक्तीला फक्त देवच आवडतो बाकी काही आवडत नाही तो शुद्ध भाव आहे. आणि ज्या व्यक्तीला फक्त देवच आवडतो बाकी काही आवडत नाही हे वैराग्य असते. आणि मग शुद्ध भाव म्हणजे वैराग्य धारण करून घेतलेलं नामस्मरण म्हणजे शुद्ध भाव. आणि मग आवडीने भावे हरिनाम घेसी, तर आवड म्हणजे वैराग्य आणि शुद्ध भाव म्हणजे वैराग्यच. अर्थात जो वैराग्य धारण करून देवाचं नाम घेतो त्याला किंवा त्याची भगवंताला चिंता असते. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तू वैराग्य धारण करून देवाचं नाव घे, तुझी सगळी चिंता देवाला आहे. आणि म्हणून शुद्ध भाव श्री संत मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तर अशुद्ध भाव म्हणजे फक्त देव आवडणं, देवाशिवाय बाकी काही न आवडणं हा शुद्ध भाव आहे. आणि असा शुद्ध भाव जागृत झाला आणि अशा शुद्ध भावानं नामस्मरण केलं की त्याला देव दूर नाही. अर्थात हा शुद्ध भावच देवाला धरून आणतो आणि तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. एकदा तुमच्या अंतःकरणात शुद्ध भाव निर्माण झाला की तो भाव देवाला धरून आणतो. नवे नवे ज्ञानोबारात याच्या पुढे जाऊन बोलत आहेत की आम्ही भावाचे पाहुणे भलते या. तुकोबाराय तर म्हणतात की शुद्ध भाव अंतःकरणात जागा झाले की तो देवाला धरून आणतो. ज्ञानोबाराय तर म्हणतात मला धरून आणायची गरज नाही, अंतःकरणात शुद्ध भाव जागा झाला की मी स्वतः तुमच्या घरी पाहुणाहून येतो. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. देवानं ज्ञानेश्वरीमध्ये शपथ खाल्ली भगवान कृष्णानं की तुमच्या अंतःकरणात शुद्ध भाव जागा होऊ द्या, मी तुमच्या घरचा पाहुणा झालोच. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आता तुम्ही आम्ही सहज बोलताना बोलतो की आमचा देवावर भाव आहे, आमचा देवावर भाव आहे, आमचा देवावर भाव आहे. मग आमचा जर देवावर भाव आहे तर देव आमच्या घरचा पाहुणा का होत नाही? तुम्ही आम्ही हजारो लाखो लोक पंढरपूरला जातो, देवाचं नाव घेतो, आम्ही म्हणतो देवावर आमचा भाव आहे. मग देव आमच्या घरचा पाहुणा का होत नाही? देवाने शपथ खाल्ली आम्ही भावाचे पाहुणे भलते. तुम्ही कोणी असा म्हणले, तुमच्या अंतःकरणात भाव जागा झाला की मी तुमच्या घरचा पाहुणा झालो. मग देव किती लोकांच्या घरी पाहुणा होऊन आलाय आमच्यापैकी? जवळजवळ कोणाच्याच नाही. का बरं? याचं कारण आमचा भाव शुद्ध नाही. देव त्याच्या घरचा पाहुणा होतो की ज्याचा भाव शुद्ध आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव त्याला म्हणतात की ज्या व्यक्तीला फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, हा शुद्ध भाव असतो. आणि संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हे वैराग्य. आणि म्हणून जो वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतो तो शुद्ध भाव असतो. आणि जो वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतो तो शुद्ध भाव. आणि अशुद्ध भाव देवाला धरून तुमच्या घरी आणतो, तुमचा पाहुणा करतो. आणि म्हणून ज्याच्या जीवनात वैराग्य आहे फक्त त्यालाच हरिनामाची आवड निर्माण होते, इतर कुणालाही नाही. तुम्ही आम्ही सहज बोलताना म्हणतो की आम्हाला देवाची आवड आहे. पण ती खरी आवड नसते, उगी हंगामी आवड असते. आमचं नामस्मरण कसं आहे बघा ना, उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला. उठताना एखादा म्हातारी उठताना असा गुडघा कडकड आवाज देतो, विठ्ठला, पांडुरंगा,
देवा, उठताना गुडघा दुखला तर विठ्ठला, शिंक आली तरच राम. शिंक आल्यावर राम म्हणणं वाईट नाही, आनंद आहे. पण दुसऱ्यांदा राम म्हणायचं आहे तर आम्ही दुसऱ्या शिंकेची वाट पाहतो, हे यातलं वाईट आहे. आमची इतकी हंगामी भक्ती असते, कधीतरी अवसापुनाला आम्ही नाव घेतो आणि तरी आम्ही म्हणतो आम्हाला देवाची आवड आहे. नाही, देवाची आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य, सरळ सरळ वैराग्य. इतर काही न आवडणं, फक्त देवच आवडणं, ही देवाची आवड असते, हेच वैराग्य असतं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. एक नारायण आणि नारायणाचं नाव सोडलं तर तुम्हाला काही आवडत नाही, हे वैराग्य असते. नावडे धन जन माता पिता. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं, हे वैराग्य. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात वासना जळून जाणं. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग मग राम नामे उपजे आवडी. रामनामाची आवड कधी उपजते? तुमची वासना जळाली तर. आणि वासना जळणं हे वैराग्य असते. अर्थात वासना जळाली, जीवनात वैराग्य आलं, मगच तुम्हाला रामनामाची आवड निर्माण होते. तुम्ही आवडीने रामनाम घेऊ लागता. आणि मग जो आवडीने रामनाम घेतो तो प्रत्यक्ष देवच असतो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, नामाची आवडी तोची जाना देव, न धरी संदेह काही म्हणी. नामाची आवडी तोची जाना देव, न धरी संदेह काही म्हणी. बाबांनो, तुम्ही मनात कुठलाही संदेह धरू नका, शंका घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझं ऐका. काय की देव कुणाला म्हणावं? तर कुणाला म्हणावं? की ज्याला नामाची आवड आहे तोच देव असतो. तोच च लावले, तोची जाना देव, तोची जाना देव. ज्याला नामाची आवड आहे तोच देव असतो. आणि आवड हे वैराग्य. आणि म्हणून अशा भ्रमात राहू नका की तुम्हाला आम्हाला देवाची आवड आहे, आम्हाला देवाची आवड आहे, आम्हाला देवाची आवड आहे, आम्हाला हरिनामाची आवड आहे. असे सिजनल बेलापुरासारखे 6 महिने कोयता हाणायचं, 6 महिने पत्ते खेळायचे, हे जसं कोयत्यावर चालतं, असलं हंगामी नको आहे. हंगामी भक्ती नको आहे. नामे नित्य असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसे. नामाचा उच्चार रात्रंदिवस, सदा नामघोष करू हरिकथा. सर्व काळ नामचिंतन मानसी. रिकामा अर्धघडी राहू नको. अखंड अखंड असा फ्लो असावा, अखंड नामस्मरण असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसे. भगवंताचं नाव नित्य असावं आणि आवडीने असावं. असं आवडीने आणि नित्य हरिनाम घेतो तो देवच असतो. तो देवच असतो. भले त्याला मग आत्मज्ञान झालं नाही तरीसुद्धा आत्मज्ञान झाल्यानंतर मनुष्य संत होतो. श्री गुरुच्या कृपेने तुम्हाला आत्मज्ञान झालं, तुम्ही संत होता. पण वैराग्य धारण करून अर्थात आवडीने तुम्ही भगवंताचं नाम घेतायत, नित्य नाम घेतायत, तुम्ही एक छोटे मोठे संतच असतात. जरी तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नाही तरी ते आत्मज्ञान व्हायचं तेव्हा होईल, होतच ते पुढं. पण तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती नाही, श्रीगुरू भेटले नाहीत, पण तुम्ही वैराग्य धारण करून अर्थात आवडीने हरिनाम घेतायत, नित्य हरिनाम घेतायत, तुम्ही एक संतच असतात. जरी तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही तरीही. ज्ञानोबाराय साक्ष देत आहेत. माऊली लिहित आहेत, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदाची साच. उभे नीट ऐका. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदाची साच. देवा, तुझं नाव एकदा का तोंडात फिट झालं किंवा कानावर पडलं सतत,
देवा तुझं नाव एकदा का तोंडात फिट झालं तर त्या नित्य नामधारकाच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेलेलं असते. तो अद्वैतात जगतो आणि जो अद्वैतात जगतो तो एक छोटा मोठा संतच असतो. तुझे नामची कोणी एके वेळे जयाची हृदया का, तुझे नामची कोणी एके वेळे जयाची मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साज. भगवंताचं नित्य नाम मुखात आहे. या नित्य नामधारकाच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जातो. तो अद्वैतात जगतो. जो अद्वैतात जगतो तो संत असतो. आणि मग जो नित्य नाम घेतो जो नित्य नाम घेतो आणि आवडीने घेतो अर्थात वैराग्य धारण करून घेतो तोच देव असतो. मनुष्यातला देव असतो. मग भले तो संत पदाला आत्मज्ञानाला पोहोचला नाही तरी सुद्धा. हनुमान महाराज म्हणतात की नामाची आवडी तोची जाणा देव. नामाची आवडी तोची जाणा देव. ज्याला नामाची आवड आहे तो प्रत्यक्षात देव असतो. परंतु आवड म्हणजे तुम्हा आम्हाला आवड आहे तशी आवड नाही. अशा भ्रमात अशा पामळीत राहू नका की आम्हाला देवाची आवड आहे, आम्हाला देवाची आवड आहे. तर ही तुमची आमची किरकोळ चिल्लर आवड नाही आहे. आवड म्हणजे साक्षात वैराग्य. आवड म्हणजे वैराग्य. आणि ज्याला वैराग्य आहे, ज्याने वैराग्य प्राप्त केलंय आणि वैराग्य प्राप्त करून अर्थात आवडीने देवाचं नित्य नाव घेतो तोच देव असतो. आणि म्हणून नामाची आवडी तोची जाणा देव. तुकोबाराय म्हणतात की सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी है. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी है. जो सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करतो, रामकृष्ण हरी नामाचा जाप करतो, तो समाधी अवस्थेत जगत असतो आणि तो समाधानी असतो. समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान हे फक्त संतांना लाभतं, साधारण जीवाला नाही. ज्ञानोबारायची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झाले त्याला सर्वत्र परमात्मा दर्शन घडत असतं. तो मुक्त असतो, तो संत असतो आणि फक्त तोच समाधानी असतो. गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झाले, मुक्त आहे, आत्मदर्शन झाले, चराचरात देव दिसतोय, संत झालाय, फक्त तोच समाधानी असतो. मग समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे. पण ही समाधानाची ज्ञानोत्तर अवस्था तुम्हाला नुसत्या नित्य हरिनामाने प्राप्त होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी समाधी आहे. जी समाधानाची ज्ञानोत्तर अवस्था संतांनाच प्राप्त होते, फक्त संतांनाच प्राप्त होते, ती समाधानाची अवस्था नित्य नामस्मरणानं साधारण जीवालाही प्राप्त होते, जरी तुम्ही संत पदाला पोहोचले नसले तरीही. तुकोबाराय साक्ष देत आहेत की सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी. नित्य नाम मुखात असेल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगता आणि तुम्ही एक छोटे मोठे संतच असता आणि समाधानी असता. आणि म्हणून भले आम्हाला आत्मज्ञान झालं नाही, आम्ही संत पद मिळवण्याच्या मार्गावर आहोत. श्रीगुरू भेटायचं तेव्हा भेटेल, आत्मज्ञान व्हायचं तेव्हा होईल, खरे संत आम्ही जेव्हा व्हायचं तेव्हा होऊ. आम्हाला खरं संतपद मिळालं नाही, पण तरीसुद्धा नामाची आवड जर आमच्यात असेल आणि आवडीने जर आम्ही हरिनाम घेत असोल
तर आम्ही एक प्रकारचे संतच असतो. दानवारासुद्धा ज्ञानेश्वरीत बोलत आहेत की विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभो अति. तुम्ही सहज एखाद्या वेळेस ज्ञानदेव तुकाराम असा जाप केला, सहज ज्ञानदेव तुकाराम म्हटले, तर त्या बदल्यात ज्ञानदेव तुकाराम तुम्हाला त्यांचं संतपद बहाल करतात तेवढ्या वेळा करता. आणि मग तुम्ही जर विशेष आवडीने ज्ञानदेव तुकाराम म्हटले तर ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला कायमचंच बहाल करतात. विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो त्या ते प्रशंसिता लाभो अति. तुम्ही नित्य ज्ञानदेव तुकाराम असा जाप करा, ज्ञानदेव तुकाराम तुम्हाला त्यांचं संतपद बहाल करतात. मग तुम्ही संत झालेत का? नाही, तरी ज्ञानदेव तुकाराम या जपानं तुम्हाला ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद देतात. तसं पांडुरंग परमात्मा हे नित्य हरिनामाने आवडीने घेतले हरिनामाने पांडुरंग परमात्मा तुम्हाला संतपद बहाल करतो, जरी आत्मज्ञान झालं नसलं तरी. आणि म्हणून नित्य नामधारक हा एक छोटा मोठा संतच असतो. आत्मज्ञान व्हायचं तेव्हा होईल, पण नित्य नाम आवडीने नाम तेव्हाच मुखात येतं जेव्हा तुमच्या जीवनात वैराग्य असतं, किंवा कमीत कमी तुम्ही वैराग्याच्या पथावर चालत तरी असता. कारण जोपर्यंत जीवनात वैराग्य नाही तोपर्यंत नामाची आवडच निर्माण होत नाही. जीवनात वैराग्य असेल तर आणि तरच हरिनामाची आवड निर्माण होते. आणि असं आवडीनं जो हरिनाम घेतो तो देवच असतो. आणि म्हणतो तुकोबाराय म्हणतायत की नामाची आवडी तोची जाणा देव. नामाची आवडी तोची जाणा देव. देव कोण? तो जो आवडीने हरिनाम घेतो. आवडीने भावे हरिनाम घेसी. अर्थात वैराग्य धारण करून शुद्ध भावाने जो हरिनाम घेतो तोच देव असतो, तो देवच असतो. आणि म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे. तुकोबाराय म्हणतात की ज्याची वासना समूळ जळाली, वासना जळणं म्हणजेच वैराग्य, आणि ज्याच्या जीवनात वैराग्य आलंय मगच रामनामाची आवड निर्माण होते, अन्यथा नाही. रामनामाची आवड निर्माण होण्यासाठी जीवनात वैराग्य यावं लागतं, किंवा जीवनात वैराग्य आलं मगच रामनामाची आवड निर्माण होते. आणि असं वैराग्य धारण करून अर्थात आवडीने जो रामनाम घेतो तो प्रत्यक्षात देवच असतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही म्हणी. म्हणून आवड म्हणजे वैराग्य, आवड म्हणजे प्रेम, आवड म्हणजे वैराग्य, आवड म्हणजे प्रेम. ज्ञानोबाराय म्हणतात 6व्या अध्यायात की आवडी आणि लाजवी, व्यसन आणि सिनवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही. तुम्हाला पिस लागले, वेड लागले आणि भुरळ पडली नाही तर ते वेड कसलं मग? व्यसन केलंय आणि सिन गेलं नाही, किंवा व्यसन केलं सिन आलाय, ते व्यसन कसलं मग? आवड आहे आणि लाज आहे, मग ती आवडच कसली? अर्थात जिथं आवड आहे तिथे लाज नसते. आवडी आणि लाजवी, प्रश्नार्थक चिन्ह टाकलं. आवडी आणि लाजवी, आवड आहे आणि तिथं लाज आहे, मग ती आवडच कसली? अर्थात जिथं आवड आहे किंवा ज्या व्यक्तीची आपल्याला आवड आहे तिच्यापाशी काही करताना आपल्याला लाज वाटत नाही. जिथं आवड आहे तिथं लाज नसते. उदाहरणार्थ तुम्ही सकाळची वेळे ब्रश केला आणि तुम्हाला दाढी करायची, तुम्ही अंडरविअरवर साध्या चड्डीवर उभे आहेत आरशापुढं आणि बेसिनवर तुम्ही दाढी करतायत. घरात तुमची पत्नी, तुमची मुलगी, मुलं इकडं तिकडं फिरतायत, मग तुम्ही उघडे होऊन नुसत्या चड्डीवर अंडरविअरवर दाढी करतायत. नुसत्या चड्डीवर उभं राहिला दाढी करतायत, तुम्हाला लाज वाटत नाही का?
तर जे आजूबाजूला फिरत आहेत त्यांच्याबद्दल आवड आहे, कारण जिथं आवड आहे तिथं लाज नसते. पण आता दाढी चालू आहे आणि तेवढ्यात तुमच्या मुलीची एखादी क्लासमेट घरात आली आणि तिने हाक मारली तिला, आणि तो आवाज तुमच्या कानावर पडला की तुम्ही काय म्हणता, पटकन आपल्या मुलीला अगं अगं पिंटे पिंटे टावेल घे गं, टावेल घे गं. ती तुम्हाला टावेल आणून देते, तुम्ही टावेल गुंडाळता आणि मग त्या मुलीच्या आपल्या मैत्रिणीच्या समोर जाता. का बरं? कारण आपल्या मुलीच्या मैत्रिणीच्या समोर चड्डीवर जायला तुम्हाला लाज वाटली. का? तर तिची आवड नसते, आणि असली तरी किंचित थोडीशी असते. आणि म्हणजे जिथं आवड आहे तिथं लाज नाही. आपल्या मुलीपुढं तुम्ही चड्डीवर फिरतायत, लाज नाही आहे. का? तिथं आवड आहे. आणि तिची क्लासमेट तिच्यासमोर टावेल उन्हाळून जाता. का? तिथं लाज वाटते. का लाज आहे? तिथं आवड नाही. आणि जिथं आवड आहे तिथं लाज नसते. जिथं आवड आहे तिथं लाज नसते, आणि जिथं लाज नसते ती व्यक्ती आपली सर्वात प्रिय असते, आणि तिच्यासाठी तुम्ही जीव द्यायला तयार असता. तसं देवाची तुम्हाला आवड आहे, तर देवापुढे लाज नसते. अर्थात देव तुमचा सर्वात प्रिय असतो, आणि देवासाठी तुम्ही जीव देखील द्यायला तयार असता. आणि म्हणून ही देवाबद्दल असलेली आवड, देवाबद्दल आवड आहे पण देवाबद्दल लाज नाही, आणि जिथं लाज नाही ती व्यक्ती सर्वात प्रिय असते, आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगत असतात. पर्यायानं तुम्ही देवासाठी जगत असतात. देवाची आवड आहे म्हणजे देवाची लाज नाही आहे. उदाहरणार्थ मुलाची आवड आहे, मुलासमोर लाज नाही आहे, आणि तुम्ही मुलासाठी जगत असता, मुलासाठी जीव द्यायला तयार असता. देवाची आवड आहे, देवापुढं लाज नाही, तुम्ही देवासाठी जगत असता, देवासाठी जीव द्यायला तयार असता. आणि ज्याच्यासाठी तुम्ही जीव द्यायला तयार असता हे वैराग्य असतं, हे प्रेम असतं, ही आवड असते. आणि म्हणून मी म्हटलं की आवड म्हणजे प्रेम, आवड म्हणजे वैराग्य, आवड म्हणजे प्रेम. जुन्या काळी बायका लहान मुलाला टोपल्यात घालायच्या, शेतात घेऊन जायच्या, आणि एखाद्या झाडाखाली ती पाटी मांडायचे. शिंदळाच्या फोकाची पाटी असायची. सावलीत ते बाळ आपलं पाटीत खेळायचं, आणि बायका खुरपायच्या. बायका खुरपायला गुंतल्या की थोडंसं बाळाकडे दुर्लक्ष व्हायचं. एखाद्या वेळेस असा मोठा साप यायचा आणि फणी काढून त्या बाळाच्या टोपल्यावर उभा राहायचा. अचानक त्या आईचं लक्ष गेलं की आई हातातलं खुरपं फेकून देते, पळत जाते, आणि हाताने त्या सापाचं मुंडकं धरते. मला चाव, सापाला म्हणते मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. घरात साध्या पालीला भिणारी आई पण प्रसंगी सापाचं मुंडकं धरते, म्हणते मला चाव माझ्या बाळाला वाचव. हे आईचं बाळाबद्दल असलेलं प्रेम आहे. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगत असता, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जीव द्यायला तयार असता. प्रेम हे स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी जगतच नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगता, त्याच्यासाठी प्रसंगी जीव द्यायला तयार असता. आईचं बाळावर प्रेम आहे, आई बाळासाठी जीव द्यायला तयार असते, प्रसंगी साप हातानं धरायला घाबरत नाही. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी जगता. आणि मग आवड म्हणजे प्रेम, देवावर प्रेम आहे तर तुम्ही देवासाठी जगता. रस्त्याने आई आणि मुलगा चालले, तरणा मुलगा आहे 25 वर्षात, ताकदवान आहे, आणि समोरून एक वाघ आलाय. मुलगा ताकदवान आहे तरी आई त्या मुलाला पाठीशी घालते आणि वाघाशी 2 हात करते, म्हणते प्रसंगी मला खा. वाघाला म्हणते मला खा पण माझ्या बाळाला वाचव. तात्पर्य, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, आईचं मुलावर प्रेम आहे, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगता. आणि ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ती व्यक्ती जीवनातून नाही झाली तुम्ही जगूच शकत नाही. मनुष्य स्वतःसाठी कधी जगतच नसतो, ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी जगत असतो. का? तर प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. तसं देवावर प्रेम असेल तर तुम्ही देवासाठी जगता. तुम्हाला फक्त देवाने देवाचं नाव आवडतं, संसार आवडत नाही. आणि म्हणून आवड म्हणजे वैराग्य, आवड म्हणजे प्रेम. आणि म्हणून नामाची आवड तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुमच्या जीवनात
वैराग्य येतं, भगवंताबद्दल प्रेम येतं. वैराग्य म्हणजे काय? काही न आवडणं, फक्त देवच आवडणं, हे वैराग्य. प्रेम म्हणजे काय? काही न आवडणं, एकटा देवच आवडणं, हे प्रेम. म्हणजे वैराग्य आणि प्रेम एकच असतात. वैराग्य म्हणजे काय? की काही न आवडणं, फक्त देव आवडणं, हे वैराग्य. आणि प्रेम काय? काही न आवडणं, एकटा देवच आवडणं, हे प्रेम आहे. म्हणजे वैराग्य आणि प्रेम एकच झाले. आणि मग जीवनात वैराग्य आलं की नामाची आवड येते. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जळालं म्हणजे जीवनात वैराग्य आलं. वैराग्य आलं मग रामनामे उपजे आवडी. वासना जळाली म्हणजे वैराग्य आलं. वैराग्य आलं मगच रामनामाची आवड निर्माण झाली. आणि वैराग्य म्हणजेच प्रेम. आवड म्हणजे वैराग्य, आवड म्हणजे प्रेम. जेव्हा जीवनात भगवंताबद्दल वैराग्य येईल, अर्थात संसाराबद्दल वैराग्य येईल, म्हणजेच भगवंताबद्दल प्रेम निर्माण होईल. संसाराचं प्रेम उठेल, भगवंतावर प्रेम जाईल, हे वैराग्य. मग वैराग्य काय आणि प्रेम काय एकाच अर्थाचे. काही आवडत नाही तेव्हा तू आवडतो, हे प्रेम आहे, हेच वैराग्य. आणि मग वासना जळाली की वैराग्य येतं. आणि वैराग्य जीवनात आलं तर आणि तरच मगच रामनामाची आवड निर्माण होते. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि म्हणून ज्याला नामाची आवड आहे तोच देव असतो. पण नामाची आवड निर्माण होती कधी? तर जीवनात वैराग्य आलं तर, वासना जळाली तर. आणि वासना जळते कशाने? संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग आता संत आणायचे कुठून? तर तुम्ही आम्ही कीर्तनकार जर नित्य नामधारक असतो तर आम्ही एक छोटे मोठे संतच असतो. मी बोलून गेलो की सर्व काळ नामचिंतन मानसी, किंवा तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाची मुखाशी का काना मिळे, त्याच्या हृदया सांडोनी पळे भेदाची साच. कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत आणि नित्य नामधारक आहेत. अशांच्या कीर्तनात प्रवचनात बसा, नित्य नामधारकाचं दर्शन घ्या, त्यांच्या पायाची धूळ आपल्या अंगाला लागू द्या. आपल्या वासनेचं बीज जळून जातं. हळूहळू आम्ही विरक्तीकडे झुकतो. जीवनात विरक्ती येते आणि जीवनात वैराग्य आलं रे आलं की नामाची आवड निर्माण होते. आणि नामाची आवड ज्याला निर्माण झाली, अर्थात जो आवडीने हरिनाम घेतो तो देवच असतो. नवे नवे तोच देव असतो, तोची जाणा देव. आणि मग नामाची आवडी तोची जाणा देव. जो आवडीने देवाचं नाव घेतो तो देवच असतो. तुकोबाराय बोलत आहेत की मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे बिन. आम्हाला मृत्यूलोक आवडतो. कसा? आम्हाला मृत्यूलोकातलं फक्त हरिनामच आवडतं, बाकी काही आवडत नाही. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे बिन. मृत्यूलोक आवडतो पण काय? एका हरिनामाशिवाय दुसरं काही आवडत नाही. मृत्यूलोक आवडतो पण मृत्यूलोकातलं फक्त हरिनाम आवडतं, बाकी काही आवडत नाही. म्हणजे वैराग्याचे मृत्यूलोकातलं काही आवडत नाही, फक्त हरिनाम आवडतं, आणि यालाच वैराग्य म्हणतात. या अभंगाच्या चारी चरणात तुकोबाराय वैराग्य दाखवतात. बघा, दुसऱ्या चरणात बी असाच आशय येतो. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. प्रपंचापासून चित्त विटलं, उलटीप्राय तुच्छ वाटते प्रपंच, म्हणजेच वैराग्य. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोनं रुपये माणिक हे आम्हाला दगडासारखे वाटतात, म्हणजेच वैराग्य. तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाच्या परी आम्हा पुढे. किती सुंदर बाई असली आम्हाला अस्वलासारखी केसाळ घाणेरडी वाटेल, म्हणजेच विषयाचा तिटकारा, म्हणजेच वैराग्य. या तिन्ही गोष्टी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे विना. मृत्यूलोकात आम्हाला हरिनामाशिवाय दुसरं काही आवडत नाही, म्हणजेच वैराग्य. आम्हाला फक्त हरिनामाच आवडतं, हरिनामाचीच आवड, बाकी काय आवडत नाही, हे वैराग्य. आणि वैराग्य धारण करून जो हरिनाम घेतो, किंवा वैराग्य आलं तरच हरिनामाची आवड निर्माण होते. आणि वैराग्य धारण करून जो हरिनाम घेतो तो देवच असतो, तो देवच असतो. आणि म्हणून नामाची
आवड जर निर्माण झाली, अर्थात जीवनात वैराग्य आलं, तर तुम्हाला फक्त आणि फक्त नामच आवडतं, बाकी काय आवडत नाही. आणि एकदा नाम आणि देव आणि देवाचं नाव आवडू लागलं की त्या नामासाठी आणि त्या देवासाठी तुम्ही जीव देखील द्यायला तयार असता. नामाची आवड निर्माण झाली तर तुम्ही नामासाठी आणि देवासाठी जीव द्यायला तयार असता. भक्त प्रल्हादाचं काय घडलं? काय बंदी घातली होती? प्रल्हादा, नाव घेऊ नकोस, नारायणाचं नाव घेऊ नको, माझ्या राज्यात कुणी नारायणाचं नाव घ्यायचं नाही. हिरण्यकश्यपू दौंडी पिटवली, फरमान काढलं की माझ्या राज्यात कुणी नारायणाचं नाव घ्यायचं नाही, जो घेईल त्याला मृत्यूदंड. पण प्रल्हाद नाम घेत होता नारायणाचं. प्रल्हादाला अनेक 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 विनवण्या केल्या हिरण्यकश्यपूने, कयाधूने, इतर लोकांनी की तू नारायणाचं नाव घ्यायचं सोड, आम्ही तुला मारणार नाहीत, अन्यथा आम्ही तुला मारून टाकू. प्रल्हादानं ऐकलं का? प्रल्हाद म्हटला की जन्ममरण देवाच्या हातात आहे. जे नारायणाचं नाव घेत नाहीत ते का कधीच मरत नाहीत का? नाव न घेतल्याने जर मृत्यू टळला असता तर नाव न घेणारे हजारो आहेत ना, ते का मरत नाहीत का? मरतातच की. मग मी नाव घेऊनच मरतो की. तात्पर्य, एकदा देवाच्या नावाची आवड निर्माण झाली की ते नाम सुटत नाही. तुम्ही मरायला तयार होता पण नाम सोडत नाही. प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलात टाकलं, कडेलोट केला, जिथं खूप 100-200 सापाचं एक ग्रह होतं त्या सापाच्या घरात सोडलं, सर्प उद्यान असल्यासारखं. ती होलिका त्याला त्या अग्नीमध्ये मांडीवर घेऊन बसली, ती जळाली पण प्रल्हाद वाचला. एकदा का नामाची आवड निर्माण झाली की तुम्ही मरायला तयार होता पण नाम सोडायला तयार होत नाही. ही आवड असते. कारण आवड म्हणजे वैराग्य, आवड म्हणजे प्रेम. आणि नामावर प्रेम बसलं, मी बोलून गेलो की ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगता. देवाच्या नावावर प्रेम बसलं तर तुम्ही देवाच्या नावासाठी जगता, त्याच्यासाठी मरायला तयार असता. आईचं मुलावर प्रेम आहे, आई प्रसंगी मुलासाठी मरायला तयार असते. वाघाशी 2 हात करते, सापाला हातात धरते. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगता. नामावर तुमचं प्रेम बसलं तर तुम्ही नामासाठी जगता, त्यासाठी तुम्ही मरायला तयार असता. आणि म्हणून आवड म्हणजे वैराग्य, आवड म्हणजे प्रेम. नामाची आवड निर्माण व्हावी, देवाच्या नावाची आवड निर्माण व्हावी, तुम्ही नामासाठी मरायला तयार असता. मग भले तुम्ही संत असो नसो, आत्मज्ञान तुम्हाला असो नसो, नामाची आवड निर्माण व्हावी. तुम्ही देवच असता, देवच असता. आणि नामाची आवड म्हणजे वैराग्य. आणि म्हणून जो निरीच्छ आहे, विरक्त आहे, ज्याची वासना जळून गेली, असा वैराग्यवान पुरुष, अशा वैराग्यवान पुरुषाच्या जीवनातच नामाची आवड निर्माण होते. आणि जो असा वैराग्य धारण करून अर्थात आवडीने देवाचं नाव घेतो तो देवच असतो, तो देवच असतो. नामाची आवडी तोची जाणा देव. आणि म्हणून नाथ महाराज हे म्हणतात की आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. काय आवडतं देवाला? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवालाही आवडते काय? नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडते? रात्रंदिवस त्याचं नाव घ्या. जो रात्रंदिवस त्याचं नाव घेतो तो देवच असतो. नामाची आवडी तोची जाणा देव. आणि म्हणून देवाचं नाव एवढं सहजासहजी तोंडात बसत नाही. देव तुम्हाला सायुज्य मुक्ती सहज देतो, हसत हसत देतो. पण तुम्ही नामाची आवड जर मागितली देवाला तर देव सहजासहजी देत नाही. देव बाकी द्यायला हे तुमचं सायुज्य मोक्ष वगैरे किंवा बाकीच्या ज्या जनोलोक, आपल्या सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, या 4ही मुक्ती सरळ हाताने देतो. तिथं कंजूसपणा करत नाही. पण नामाची आवड द्यायला देव अतिशय कंजूस आहे. आणि म्हणून धनबारे लिहित आहेत की अपने पै हुनी एक ते तैसेची सुख साजूक, सप्परे मिळा लागी देख ठेविले जतून. आपण पे हुन एक ते तैसेची सुख साजूक, सप्रेमाला लागी देख ठेविले जतून. नामाची आवड. 5वा पुरुषार्थ
अर्थात भक्ती चहुपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. ही जी भक्ती आहे तुम्हाला सायुज्य मोक्ष देव सहज देतो. पण या सायुज्याच्या माथ्यावर जो पाचवा पुरुषार्थ आहे भक्ती, ती द्यायला देव कंजूष आहे आणि ती त्याची राखीव गोष्ट आहे. देवाने राखून ठेवलं आहे. ज्ञानोबाला लिहित आहे की आपण पे हो नाही एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेविले जतून जाया माझ्या सायुज्याची चाड त्याचे तेच पूर्वी मी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे. सायुज्य मागितलं मी पटकन देऊन टाकतो, पण नाम आणि नामाची आवड मागितली, माझी भक्ती मागितली तर तीही देतो मी. माझ्या प्रेमळ भक्तासाठी मी राखून ठेवली, मी तीही देतो. पण ही प्रेमळ भक्ती, ही नामाची आवड देण्यात देव थोडा कंजूस आहे, हात राखून ठेवतो, फक्त प्रेमळ भक्ताला देतो. आणि मग नाम अतिशय गोड आहे. हां, आणि मग तुकोबाराय विनोदाने म्हणतात की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोड याच्यासाठी. देवा तुझं नाम गोड तर आहे म्हणून आम्ही आवडीने घेतो, पण तुझ्या नामाचा महिमा तुला काय कळेल. देवाचं नाव अतिशय गोड आहे म्हणून आम्ही आवडीने घेतो. पण देवाचं नाव देवापेक्षाही मोठं आहे. देवाचं नाव देवापेक्षा मोठं आहे. आणि देवाचं नाव किती मोठं आहे हा महिमा देवाला कळत नाही, तो भक्ताला कळतो. देवाच्या नावाचा महिमा भक्ताला कळतो की देवाचं नाव किती मोठं आहे. देवाच्या नामाचा महिमा काय, देवाच्या नामाचा महिमा किती मोठा आहे हा देवालाही सांगता येत नाही. देवाच्या नावाचा महिमा देवालाही सांगता येत नाही. मी काय विधान केले, देवाचं नाव देवापेक्षा मोठं आहे आणि देवाच्या नावाचा महिमा काय हा देवालाही सांगता येत नाही.